तर बाकीच्या फायली नंतर बघू, लई कंटाळा आला अहो ही एकच फाईल आहे, एवढी बघून हो सुनबाई. या इकडं. काय मैत्रीण निघाली? अहो त्यांना घरून फोन आला जरा. आपण काय चहा पाणी खाणं पिणं काय झालं का नाही? नाही त्यांना अर्जंटली जावं लागेल घरी. मी नंतर येईन ना कधीतरी. सवाष्णबाई घरी आले, त्यांची वटी तरी भरा, मग जाऊ दे त्यासनी. नको नको, ओटी वगैरे काही नको. अहो सवाष्णबाईंनी वटीला नाही म्हणू नये. ताई अगं काय चाललंय काय कळेनाच झालंय मला. काय झालं आता? अगं बघ की मला का नाही कुणाच तर फोन आला म्हणून मी बाहेर गेलते बघाय. बाहेर गेले तर कुणीच नाही तिकडं. कुणाचा फोन होता? अगं तुला सांगू चंचीच्या आवाजात का नाही कोणतर बोलत होतं. मला वाटलं तीच आली बाहेर म्हणून मी गेले बघाय तर कुणी बी नाही तिकडं. ती कशाला येईल इथं? नाही ताई म्हणजे मी तशी तिला ताकीद दिली ती इकडे येणार नाही, अजिबात येणार नाही. पर मला फोन कुणी केला हे कळना ग. जाऊ दे, सोड आता मावशी. हा असं कसं सोडू? माझी मस्करी कुणी केली मला कळायलाच पाहिजे. थांब ताई मी का नाही फोन लावते. हा ताई फोन वाजायलाय बर का. काय झालं? बघ की आता कोण बी फोन उचलना. त्यांना निघू दे का, उशीर होतोय ना. तुम्हाला सांगितलं नव्ह एकदा वटी भरून जायचं म्हणून? टिल्लू बस. दुर्गे आण ग वटीचं सामान. वय सुनबाई वटी भरा. ये टिल्लूताई, फेशियल बिशियल कसं करायचं ते बरोबर माहित आहे का तुला? वटी कशी घ्यायची ते माहित नाही? नाही ते घाई घाईत. बरं मी येते आता, मला जरा उशीर झालाय आणि थोडी घाई आहे, येते मी. हा या. या या ताई. या टिल्लूला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय आम्हाला. वय की ताई मला बी असंच वाटतंय हिला कुठे तर बघितलंय. हा लगेच आई साहेब म्हणल्या मला बघितल्यावर वाटतं म्हणल्यावर ही पण लगेच म्हणली. काय कुठं, मला तर कुठं बघितल्यावर वाटत नाही. कुठं बघितलंच नाही आपण. कोण कुठली ती मास्तरीन माईची मैत्रीण, लोक काय नाव काय म्हणे, टिल्लू म्हणे टिल्लू. तिला कधी बघितलं नाही बंगल्यात. जाऊ दे, आपल्याला आपली कामं पडल्यात. जावा जावा, तुम्ही फॅक्टरीत जावा, तुमची कामं करा. हा जातो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला माहिती आहे तुम्ही खूप रिस्क घेऊन आलाय, मला कळतंय. पण तुम्ही आला नसतात ना तर मी हे इंजेक्शन देऊच शकले नसते. थँक्यू सो मच, तुमची खूप मदत झाली सर. अगं थँक्यू काय ग, ते बरं झालं तर चांगलंच आहे ना. हा पण आता यापुढे कोणतंही नाटक करायला सांगू नकोस. अगं मॅडम समोर काय बोलायचं काही सुचतच नाही. आय होप त्यांना काही कळलं नसेल, ना तर नोकरीत जायची माझी. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका, त्यांना नाही कळलंय काही. बरं चल मी आता निघतो. अवघडलं या साडीत कधी बसत नाही. ठीक आहे. काय तुम्ही सांगा काय सांगू? कोण होत्या?
सांगितलं ना मैत्रीण. मैत्रीण हो. त्या टिलूताईचं आडनाव काय फुलपगार आहे का हो? नाही, सेम टू सेम तो फुलपगार सरांवर दिसायला लागले. म्हणताना म्हणलं जुळी बहीण बी नाही का काय? नाही, अजिबात नाही. फुलपगारे सर आणि तिलोत्तम आता हे काय संबंध आहे? काहीच संबंध नाही. फुलपगारांचा काय संबंध आहे आणि काय नाही ते मला चांगलंच कळलंय. हा, कधी तुमच्या ओळखीची जोगतीन येत्या, कधी तुमची मैत्रीणच येत्या घरला. आता फुलपगार आलते का नाही मैत्रीण म्हणून? हळू बोला ना जरा, हळू बोला. सांगा की आता जे विचारले ते. ठीक आहे, तुमचा चेहराच सांगतोय. ग बसला याचा अर्थ बरोबर बोलतोय मी. फुलपगारच होते. अधिपती जाऊ दे हो, माझ्या लक्षात आलंय सगळं. मास्तरीन बाई, ग बसावो का म्हणून उगाच गुताडा वाढवून ठेवायचा तुम्ही. तुम्ही गुत्तडा वगैरे असं काही म्हणू नका. म्हणू नका म्हणजे तुम्ही तेच करताय. म्हणू नका म्हणजे मी प्रयत्न करते कसला प्रयत्न करायला? तुमच्या बाबांना बरं करायचा. अति करू नका. काय लक्षात घ्या, अति तिथं माती असत्या. शिकवतायचा ना हो शाळेत. आता नाही करणार. हे लास्ट इंजेक्शन होतं. आता इथून पुढे असिस्टंट नाही करणार. हो म्हणजे लास्ट इंजेक्शन दिलं? हो, त्यासाठी आल्या होत्या त्या. त्या का ते? ते सॉरी 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 ऐका, हे बघा, तुम्ही मदत करायला नाही म्हटला होतात. माझ्याकडे दुसरा काहीच मार्ग नव्हता, म्हणून मी फुलपगारे सरांना आणलं मैत्रीण बनवून. पण आता झालंय. आता त्यांना शेवटचं इंजेक्शन दिलंय. इथून पुढे असिस्टंट नाही करणार. हिराबाई, हिचं काय आता मधीच. हा बोला हिराबाई. इतक्या रातच्याला कसा काय फोन केला? सॉरी सॉरी सॉरी, मला काळजी वाटली म्हणून फोन केला. काळजी आमची? हो, तुम्ही ठीक आहात ना? आता तुझ्याशी बोलतोय म्हणजे ठीकच आहोत की. तू काय विचारतेस? ते तुम्ही विष प्यायलात कळालं म्हणून फोन केला. हे तुम्हाला कसं काय कळलं? तुझ्या बहिणीमुळं माझी मावशी इश प्यायले. तुझ्या बहिणीनं मजबूर केलाय तिला इश प्यायला. हो हिराबाई, तुम्हाला विचारतोय, तुम्हाला कशी काय खबर लागली? कुणी डांगोरा पिटला याचा? हा, ताईने सांगितलं. गप्प बसवतच नाही ना यांना. तुमच्या ताईचं काय करायचं हो? काही नाही, घरातून बाहेर काढायचं तिला. हे तुमचं काम आहे. हो मॅडम, मी करते ना प्रयत्न. पण अजून रिझल्ट काही दिसत नाही. दिसेल, पण त्यासाठी थोडे पैसे हवे होते मला. रिझल्ट दिसला की पैसे मिळतील. आले. देवी, तुझे खूप आभार. फायनली अधिपतींच्या बाबांची ट्रीटमेंट काल पूर्ण झाली. अधिपती, फुलपगारे सर, मीनाताई, ओंकार दादा, रव्या दादा सगळ्यांच्या मदतीमुळे त्यांचा 4 इंजेक्शन्सचा कोर्स पूर्ण झाला. आता फक्त आमच्या मेहनतीला फळ मिळू दे. त्या इंजेक्शननं त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते. त्यांना नीट बोलता येऊ दे, बरं वाटू दे. एवढंच माझं मागणं आहे. तथास्तु. एवढी तब्येत बिघडली मला सांगायचं तरी. एवढं काय नाही हो अधिपती.
काय नाही काय, मी इथं आलो म्हणून कळलं तरी मला. हो अधिपती, एवढं काय नाही हो. एवढं काय नाही काय, चांगलाच ताप आहे तुम्हाला. काल तर बरी होती तुमची तब्येत, आज अचानक काय झालं? शरीर आहे हो, कुरकुरणारच. हा, वय झालं की आमचं आता. आणि घरात असं काही झालं का नाही आमच्या अंगावर येतच. नाही नको, अंगावर नका काढू आता. हे पट्ट्या बिट्ट्या राहू दे, आपण दवाखान्यात जाऊया चला. नको अधिपती, घराबाहेर जावं वाटेना. अशक्तपणा आलाय. आज आम्ही आरतीला बी नाही गेलो. होय? आई आणि दुर्गीला पाठवलं देवळात. म्हणलं देवीची वटी भरून या. आमचं काही चुकलं माकलं असेल तर अंबाबाई माफ कर ग आम्हाला, माफ. करा आईसाहेब, तुम्ही ना इथं आराम करा, मी डॉक्टरला घेऊन येतो इथं. नाही अधिपती, बसा तुम्ही, बसा. अहो अहो बसा, तुम्ही कुठं बी जाऊ नका, आमच्यापासून दूर जाऊ नका अधिपती, बसा. मी कुठं जाणार आहे तुमच्यापासून लांब? असं का बोलायलाय तुम्ही? परवा जे काही घरात झालं त्यानंतर लई भीती वाटते आम्हाला. आम्ही आमच्या लेकाला मारायचा डाव करू हे खरं वाटतं तुम्हासनी? मला माहिती त्या दुधात विष होतं. सुनबाई, तुम्ही आज लई मोठी चूक केली. असं वाटतंय की तुम्ही आमच्यापासून दूर जावाल. असं काय होणार नाही आईसाहेब. हा, आणि परवा जे झालं ते विसरून जात, त्याचा विचार करू नका. इसरण्यासारखं नव्हतं ते अधिपती. सोनबाईने आमच्यावर संशय घेतला. त्यांचा गैरसमज झाला, चुकलंच त्यांचं, बरोबर आहे. त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं. पण मी खरं सांगू का, त्या तशा वाईट नाहीत आईसाहेब. अधिपती, तुम्ही अजून बी त्यांचीच बाजू घेतायसा. आई अंबाबाईचा उदो उदो. गुड मॉर्निंग अक्षरा. गुड मॉर्निंग बाबा. तुम्ही किती स्पष्ट बोलताय. थँक्यू, थँक्यू. देवीचा आशीर्वाद आहेच, पण ही सगळी तुझी मेहनत आहे बाळा. तुम्ही खरंच स्पष्ट बोलताय. हे मी जे स्पष्ट बोलतोय याचं सगळं श्रेय तुला आहे. काही काही होती ती सहजासहजी अशी, पण मी प्रयत्न केला. डॉक्टरने सांगितलं होतं ना, तू म्हणाली होतीस प्रयत्न कर. जमतंय आता. म्हणजे इंजेक्शननी फरक पडला. जवळजवळ 20 वर्षांनी मी असं बोलतोय. थँक्यू बाळा. शतायुष्य. बाबा, मला इतका आनंद होतो ना, मी सांगू नाही शकत. मला खूप छान वाटतंय. आणि विचार करा, जर या ट्रीटमेंटनी फरक पडला नसता तर आपल्याला पुन्हा नवीन ट्रीटमेंट बघावी लागली असती आणि मग पुन्हा नवीन डॉक्टर. याचा अर्थ असा आहे बाबा की ह्या उपचारामुळे फरक पडलाय, आपले उपचार बरोबर होते. डॉक्टरांना फोन केला पाहिजे, अधिपतींना सांगायला. मी मॅडमना सांगू का? अक्षरा थांब. इतक्यात नको. काय झालं? तू खूप रिस्क घेतलीस, मागे हटली नाहीस तू. या घरात हे सोपं नव्हतं. आई अंबाबाईचे उपकार आहेत माझ्यावर. आई, या पोरीला माझी सून म्हणून तू पाठवलंस घरात, आणि तिच्यामुळे मी
इतक्या वर्षांनी माझ्या खोलीबाहेर आलो, इतक्या वर्षांनी मी सूर्य बघितला, जगण्याची इच्छा मेली होती माझी. या पोरीने मला उमेद दिली नवीन. माझ्या पोटच्या पोराने माझ्याकडे पाठ फिरवली होती, माझ्याकडे डुंकून बघत नव्हता तो. ह्याच्यामुळे माझ्या खोलीत आला, 2 शब्द माझ्याशी बोलला, माझ्यासाठी काहीतरी केलं त्यानं. आई, हे माझं माझं नवीन आयुष्य आहे, ही या पोरीची देण आहे. अक्षर, तुझा आयुष्यभर ऋणी राहीन, सगळं तुझ्यामुळे. बाबा, बाबा, तुमचा लहेजा असा. लहजा कसा आहे, जन्मापासून कोल्हापुरी आहे मी. तेच संस्कार भाषेवर होते. म्हणजे येळ आली का नाही की नळ सुटल्यागत बाधा 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 कोल्हापुरीच वाहत होती तोंडात ना मास्तरीन बाई. आणि या घरावर शिक्षणाचे संस्कार सुद्धा आहेत. हो, हो, या घरात शिक्षण आहे, संस्कृती आहे, आणि तुझ्यामुळं आता आरोग्य सुद्धा आहे. मला कळत नाही, मी सांगितलंय ना तुम्हाला, हात नका ना जोडू प्लीज. मी कर्तव्य केलं माझं फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमची तब्येत बरी झाली या गोष्टीचा मला इतका आनंद झाला ना. मला मला खरंच खूप छान वाटतंय बाबा. मी एवढं काही नाही केलं खरंच. नाही कसं, मला बोलता येत नव्हतं, पण दिसत होतं ना या घरात तुझ्या बरोबर काय चाललंय. बाबा, त्या दिवशी इथं सगळ्यांसमोर तुला खोटं पाडलं ना, त्याच दिवशी माझ्या मनात आलं होतं की एकेकाला या घरातून बाहेर काढावं आणि सांगावं, ओरडून सांगावं की हे घर माझं आहे, माझं चारुहास सूर्यवंशीचं, आणि माझ्या घरात माझ्या सुनेशी असं वागायचं नाही कोणी. बाबा, तुम्ही आज चालता का? थोडासा आराम करा. नाही अक्षरा, नाही. अक्षरा, मला तुझ्याशी बोलायचंय, खूप खूप महत्वाचं बोलायचं. हो बाबा, मला कळतंय, पण इथे कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. आपण बाहेर जाऊया. बाबा, अक्षरा ऐक, मला तुला जे सांगायचं ना ते खूप खूप महत्वाचं आहे. तुमचं लग्न ठरल्यापासून मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तुला हे सगळं सांगायचा प्रयत्न करतोय. संभाव ते होत नव्हतं, कारण तू घाबरत होतीस मला. बसून बोला. ऐक मला नीट सांगता येत नव्हतं तुला, आणि स्वाभाविक आहे ते, कारण कुठलीही मुलगी घाबरेल मी अशा अवस्थेत होतो. माझा मेंदू, माझं शरीर ह्यांच्यात कोऑर्डिनेशन नव्हतं. आता ते आलंय, आणि आता मला एक क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही अक्षरा. मला तुला सगळं सांगायचंय. मला माझं हे घर, माझा मुलगा, माझी सून, मला सगळं वाचवायचंय त्या बाईपासून. ओके ओके ओके, ठीक आहे, आपण जाऊया. आत्ता जाऊया. हो हो हो, आत्ताच जाऊया.
या. इतक्या वर्षांनी माझी जीभ जशी वाळायला लागली ना, तसे पाय सुद्धा थोडे धड झालेत. बघ